पदवीपर्यंतच्या मोफत शिक्षणाची घोषणा केरळनं केलेली आहे. दक्षिणेकडचं हे निसर्ग सौंदर्यानं नटलेलं राज्य भारतामध्ये विकसित भारताचा पाया कोणत्या पद्धतीनं घालता येईल याचा वस्तुपाठ या राज्यानं घालून दिलेला आहे. देशामध्ये सर्वप्रथम 100% साक्षरता असलेलं राज्य होण्याचा मान केरळनं पटकावला. त्याचबरोबर आत्यंतिक गरिबी मुक्त राज्य अशा प्रकारची घोषणा केरळनं केली आणि आता पदवीपर्यंतचं शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेणारं पहिलं राज्य केरळ ठरलेलं आहे. केरळच्या विधानसभेनं तशा प्रकारचा ठराव केला. मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी ही घोषणा करून सर्वांना शिक्षण देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्याच्या घटनेच्या भूमिकेला अंमलात आणण्याचा महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे. याउलट महाराष्ट्रामध्ये मात्र शिक्षणाचं खाजगीकरण करण्याचं धोरण झपाट्यानं सुरू आहे. 18,000 शाळा, सरकारी शाळा बंद करण्याचा नतदृष्टपणा या राज्यात सुरू आहे. 65,000पेक्षा शिक्षकाच्या रिक्त जागा या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. यात राज्यातले राज्यकर्ते शिव फुले शाहू आंबेडकरांची परंपरा सांगतात. मात्र या महामानवांनी शेवटच्या माणसापर्यंत, वाड्या वस्त्यापर्यंत, तांड्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी जे आटोकाट प्रयत्न केले आणि त्यांची ती परंपरा कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, समाजसुधारक बलभीमराव कदम या शिक्षण महर्षींनी पुढं नेली. मात्र त्यांच्या विचाराच्या नटीला नख लावण्याचं काम पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहे. खरं पाहिलं तर केरळचा धडा महाराष्ट्रानं घेऊन पदवीपर्यंत सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा ठराव करण्याची गरज आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रातील शिव फुले शाहू आंबेडकरांची परंपरा सांगणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी, सर्व नागरिकांनी महाराष्ट्रामध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करण्यासाठी दबाव आणला पाहिजे. त्यासाठी शिक्षणप्रेमींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा विकसित भारताचं स्वप्न हे विकसित राहील आणि शिव फुले शाहू आंबेडकरांनी शिक्षण प्रक्रियेत आणलेल्या लोकांना शिक्षणाची दारे बंद करण्याच्या दिशेनं चालू असलेली वाटचाल अशीच वेगात राहील. ते थांबवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही.